रानटी याचे दिग्दर्शक समीत कक्कड आणि प्रोड्युसर सुमित बालन आहे. नावाप्रमाणे सिनेमा रानटी आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे प्रत्येक माणसात एक हिंस्त्र जनावर असतं, कॅरेक्टर म्हणून सांगतो. असे काही कॅरेक्टर्स असतात जे ज्यांच्या वागण्यामुळे समाजाचं नुकसान होतं का फायदा होतो का भलं होतं वाईट होतं त्याचा त्यांना काही फरक पडत नसतो. ते फक्त स्वतःचा स्वार्थ बघत असतात. दुसरंपणा समीतच्या डोक्यात आहे ना होता की त्याला नॉर्मल हिंस्त्र दाखवायचं नव्हतं, की लार्जर दॅन लाईफ आपण म्हणतो ना, एखादी गोष्ट ही एवढी आहे पण ती एवढी करून दाखवायची जेणेकरून त्याचा दांभिकपणा त्याची जी हीट आहे ती लोकांपर्यंत पोचेल. मी माझ्याबद्दल बोलतो की मला वेगवेगळे रोल्स करायला आवडतात. मला ते आव्हान वाटतं की काही असतात तर काही बनतात. खूप दिवसापासून सोशल मीडियावरनं ही टॅगलाईन खरंच खूप चांगल्या चर्चेमध्ये होती आणि त्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे 22 तारखेला येणारा रानटी सिनेमा. रानटी सिनेमाचे ना कॅरेक्टर पोस्टर जेव्हा आऊट झाले तेव्हा ना एक कॅरेक्टर पोस्टर भयंकर मला आवडले. ते म्हणजे दातामध्ये कोयता पकडून, तोंडामध्ये कोयता पकडून असा कॅरेक्टर पोस्टर आहे आणि ते कॅरेक्टर पोस्टर म्हणजे संजय सरांचं आहे. संजय सर, काय म्हणजे हा जो वेडेपणा आहे, ठार वेडेपणा, तो दिग्दर्शकाच्या डोक्यातून आला असेलच, पण एक कलाकार म्हणून सांगणार काय भाई तू काय देतोस मला करायला? ह्याच्या आधी केलं आहे मी नेगेटिव्ह भूमिका किंवा खलनायकाच्या, पण हे काय किती विचित्र आहे आणि किती भारी वाटतं की बाबा जे काही असेल पण ते आता प्रेक्षकांना आवडलं सुद्धा आहे आणि खरंच खूप कौतुकसुद्धा येतं. काय सांगाल त्याबद्दल? रानटी याचे दिग्दर्शक समीत कक्कड आणि प्रोड्युसर सुमित बालन आहे. नावाप्रमाणे सिनेमा रानटी आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे प्रत्येक माणसात एक हिंस्त्र जनावर असतं. तो त्या परिस्थितीप्रमाणे तो रिॲक्ट होत असतो आणि ह्याच्यात पण त्याच जनावराचा वापर केलेला आहे. म्हणजे रानटी काही असतात काही बनतात असं आमचं टॅगलाईन आहे. काही असतात मधला मी आहेच मी. म्हणजे काही एक कॅरेक्टर काही नाही नाही कॅरेक्टर म्हणून सांगतो. असे काही कॅरेक्टर्स असतात जे ज्यांच्या वागण्यामुळे समाजाचं नुकसान होतं का फायदा होतो का भलं होतं वाईट होतं त्याचा त्यांना काही फरक पडत नसतो. ते फक्त स्वतःचा स्वार्थ बघत असतात. तसा कॅरेक्टर म्हणजे तोच मी असतातच की ते व्हिलनच असतात आणि मग ह्या असतातमुळे समाजाचं नुकसान होतं, समाज दुखावला जातो आणि मग त्या समाजातला एक कोणतरी उठतो आणि तो बनतो रानटी. कारण ह्याला संपवायचं असतं म्हणून तो बनलेला आहे. तो शरद म्हणजे माझ्यामुळे तो बनला आहे. त्यामुळे मी व्हिलन आणि तो हिरो आहे. आणि जसं सांगितल्याप्रमाणे की हा हिंस्त्रपणा समीतच्या डोक्यात आहे ना होता की त्याला नॉर्मल हिंस्त्र दाखवायचं नव्हतं, की लार्जर दॅन लाईफ आपण म्हणतो ना, एखादी गोष्ट ही एवढी आहे पण ती एवढी करून दाखवायची जेणेकरून त्याचा दांभिकपणा त्याची जी हीट आहे ती लोकांपर्यंत पोचेल. ते करण्याचा समीतने प्रयत्न केला. म्हणून ते कॅरेक्टर नुसतं हातात कोयता घेऊन चाललं असतं पण ते आतून कसं आहे म्हणून ते दातात धरलेलं आहे की मी भीती मला भीती नाही, तुलाच लागणार आहे असं आहे. ते दाखवण्याचा ह्याच्यात प्रयत्न नाही. म्हणजे त्याचं कॅरेक्टर काय आहे पोस्टरवर असं का दिसतं त्याचं एक्सप्लेनेशन सर तुम्ही दिलंच आहे. पण ना एक असतं ना की जेव्हा आपण अशा चित्रपटात काम करतो ना तेव्हा कधी कधी नाही कलाकार म्हणून आपल्याला सुद्धा प्रश्न पडतो की अरे बरं मी खरंच तिकडे योग्य दिसेल का? भले ह्याच्या आधी आम्ही तुम्हाला या अशा काही एवढा ॲग्रेसिव्ह रोलमध्ये नाही पण आम्ही तुम्हाला निगेटिव्ह भूमिकेमध्ये बघितलं आहे, पण इकडे पूर्णपणे ॲग्रेसिव्ह भूमिका आहे. ही पहिलीच भूमिका आहे. मी कधी असं निगेटिव्ह केलीच नाही. एकतर हिंदी सिनेमात मित्र आणि पॉझिटिव्ह आणि मराठी सिनेमात हिरोच केलेले होते आत्तापर्यंत. पहिल्यांदा मला ही निगेटिव्ह भूमिका मिळाली. आणि जसं तुझ्या प्रश्नाप्रमाणे की कसं वाटलं, कारण मी एक ॲक्टर म्हणून मी माझ्याबद्दल बोलतो की मला वेगवेगळे रोल्स करायला आवडतात. मला ते आव्हान वाटतं की विनोदी म्हटल्यानंतर एक लवेबल विनोदी असतं, एक स्लॅपस्टिक्स असते, मग हिरोईजम म्हटलं तर एक रोमॅन्टिक असतो, एक विनोदी रोमॅन्टिक असतो, असं वेगवेगळे हे करतं. तसा हा जेव्हा पहिल्यांदा मला जेव्हा निगेटिव्ह रोल मिळाला तेव्हा मी माझी ती संधी समजलो, कारण कधी हे केलं नव्हतं. आणि जेव्हा समीतने मला सांगितलं की हा अशा प्रकारची भूमिका आहे
की त्याचा लोकांना राग आला पाहिजे. मग मी त्याप्रमाणे इतके दिवस हिरो आणि पॉझिटिव्ह ह्याने विचार करत होतो. मग मी निगेटिव्हली विचार करायला लागलो की मी कसा एक्सप्रेस झालो तर लोकांना राग येईल, लोकांना त्याची घाण वाटेल, लोकांना किळस होईल. हा एक नवीन प्रकारे विचार करायला लागलो ह्या रोलसाठी. म्हणजे हे किती भारी आहे, कारण मला आवडतं की आज देखत सुद्धा असे खूप कलाकार आहेत जे नवीन काही शिकायला बघत असतात. ज्याच्यामध्ये मी तुमचं नाव आवर्जून घ्यायला आवडेल मला. चित्रपट आता पूर्णपणे तयार झाला आहे. 22 तारखेला रानटीपणा तुमच्या सगळ्यांचा आम्हाला बघायला मिळणारच आहे. पण या सिनेमामधून संजय नार्वेकर या अभिनेत्याची कोणती अशी वेगळी छटा प्रेक्षकांना बघायला मिळेल? मी सांगितलं ना, निगेटिव्ह भूमिका मी पहिल्यांदाच करतोय. ते तुम्हाला बघायला मिळेल. एक प्रकारचा वेगळेपणा त्याच्यात आहे आणि एक त्याचा जो विक्षिप्तपणा आहे, विक्षिप्तपणाची एक काही टप्पे असतात ABCD. त्यातला डी हा पॅरामीटर गाठायचा प्रयत्न केला आहे. आता ते काय आहे डी, ते तर तुम्हाला प्रेक्षक म्हणजे चित्रपटगृहात जाऊन तुम्हाला बघायला मिळेल आणि त्याप्रमाणे जसे रिॲक्शन येतील त्यावरून कळेल की लोकांना किती आवडलं आहे, नाही आवडलं. नाही, खरंच तुमच्या कॅरेक्टरवरून तर सगळ्यांना ते आवडेलच. पण तत्पूर्वी खरंच खूप धन्यवाद आमच्यासोबत गप्पा मारल्याबद्दल आणि तुमच्यासोबत सर तुमच्या संपूर्ण टीमला ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू, धन्यवाद. हे आपलं कुठलं आहे? लेट्सअप मराठी. लेट्सअप मराठीच्या सगळ्या प्रेक्षकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि त्यांना एक आवाहन करतो की 22 तारखेला महाराष्ट्रात निवडणुका आहेत विधानसभेच्या. तर प्रत्येकाने आपला हा मतदानाचा हक्क बजावावा. त्यामुळे तुम्हाला हवं ते सरकार, तुम्हाला फायद्याचं सरकार तुम्हाला मिळू शकेल. पण ते हवं असेल तर सगळ्यांनी कृपया मतदान करा.